बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडलाय आणि त्यानंतर बदलापूरकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। त्यांच्याकडून रेल रोको सुरू असल्याचं पाहायला मिळते। गेल्या 6 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात हीच स्थिती असल्याचं पाहायला मिळते आणि या सगळ्या प्रकरणी आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। राज ठाकरेंनी काय ट्विट केले ते आपण पाहू। राज ठाकरे यांनी म्हटलंय, बदलापूरच्या शाळेतल्या मुलींबाबतचा प्रकार धक्कादायक आणि संताप आणणारा आहे। या घटनेत गुन्हा दाखल करायला पोलिसांनी 12 तास का लावले? कायद्याचे राज्य म्हणणाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचा हा कुठला निर्लज्जपणा? माझ्या मनसैनिकांनी हा मुद्दा लावून धरलाय। मनसैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला शिक्षा होईपर्यंत तुमचं लक्ष असू द्या। अशा पद्धतीचं ट्विट राज ठाकरे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी अनेक सवाल सुद्धा उपस्थित केलेत आणि त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। राज ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात म्हटलंय, मनसैनिकांनी हा मुद्दा लावून धरलाय आणि जोपर्यंत याचा काही निकाल लागत नाही, आरोपीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मनसैनिकांनी यावर लक्ष ठेवावं असं आवाहन सुद्धा त्यांनी मनसैनिकांना केलं। तर बदलापूरमध्ये शाळेमध्ये 2 लहान चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाला आणि त्यानंतर बदलापूरकरांचा हा सध्या आक्रोश पाहायला मिळतोय, संताप पाहायला मिळतोय। रेल्वे स्थानकावर गेल्या 6 तासांपासून सगळे नागरिक इथं एकवटल्याचं पाहायला मिळतं आणि फाशीची मागणी सध्या केली जाते। गृहमंत्र्यांसह राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी खरं तर कारवाईचं आश्वासन दिलं, मात्र बदलापूरकर आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं। तर बदलापूरच्या घटनेमध्ये आता प्रारंभीच्या काळात कारवाईला विलंब करणारे बदलापूरचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले। खरं तर असं सांगितलं जातं की ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर त्या चिमुकल्यांचे पालक ज्यावेळी तक्रार दाखल करायला गेले होते त्यावेळी त्यांना 12 तास तसंच बसवण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणी विलंब झाला, दिरंगाई झाली आणि त्या पार्श्वभूमीवर आता ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। त्यामुळे जी दिरंगाई झाली होती त्यावर आता कारवाई करण्यात आली। तर बदलापूर बाल अत्याचाराचे राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा पडसाद उमटलेत। राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल घेण्यात आली। बाल हक्क आयोगाचं एक तपास पथक बदलापूरला पाठवण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बदलापूरमध्ये ही जी काही सगळी घटना घडली त्याचे पडसाद आता राजधानी दिल्लीमध्ये उमटतात, कारण राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल घेण्यात आली। बाल हक्क आयोगाचं एक तपास पथक आता बदलापूरला पाठवण्यात येणार।